राजापे येथील अश्विनी संतोष घुडे या महिलेनं सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून अखेर आपलं जीवन संपवलंय. तत्पूर्वी अश्विनीनं न्यायासाठी पोलिसांकडे धाव घेतली, परंतु पोलिसांनीही दुर्लक्ष केल्यानं तिनं जीवाला कवटाळलंय. मयत अश्विनी ही अंगणवाडी सेविका म्हणून काम करत होती. 2 लहान मुलं असताना पती संशय घेत होता, तर सासू, दीर, नणंद हे छळवणूक करत सतत पैशांची मागणी करत असल्यानं झाडाला लटकत तिनं आपलं जीवन संपवलंय, असा आरोप माहेरच्या कुटुंबियांकडून करण्यात आलाय. कर्जत तालुक्यातील दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रजपे येथे शनिवारी 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास अंगणवाडी सेविका अश्विनी संतोष घुडे ही महिला गावाच्या बाहेरील आंब्याच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत ग्रामस्थांना दिसून आली. याबाबत कर्जत पोलिसांना माहिती मिळताच कर्जत पोलीस घटनास्थळी हजर झाले होते, तर अश्विनीच्या माहेरचे मुरबाड विडे येथील कुटुंब देखील हजर झालं होतं. दरम्यान अश्विनीच्या माहेरच्या कुटुंबानं सासरच्या मंडळींनी तिची हत्या केल्याचा आरोप केलाय. पती संतोष सुदाम घुडे तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता, तर सासू कुंतीबाई सुदाम घुडे, दीर रतन सुदाम घुडे आणि नणंद चित्रा मनीष अगिवले हे तिची छळवणूक करत सतत आर्थिक मागणी करत होते, असा आरोप मयत अश्विनीच्या माहेरच्या मंडळींनी केलाय. आणि तिला रोजच म्हणजे तिला मारहाण व्हायची, शारीरिक छळ वगैरे व्हायचा. सगळे तिला जास्तीत जास्त मारहाण व्हायची. तिला काल पण रात्री एकदा कॉल आला होता की मला इथं मारहाण होते. त्याबद्दल तिने सांगितलं होतं आम्हाला. पती संतोष घुडे, दीर रतन घुडे, नंदन म्हणून चित्रा मनीष आगिवले नावडे राहतात ते. परत त्यांची एक सासू म्हणून तिचं नाव आहे कुंती सुदाम घुडे. दरम्यान यावेळी पोलिसांवर देखील आरोप करण्यात आलाय. सतत सासरचे मंडळी मारझोड करत असल्यानं 2 दिवसांपूर्वी मयत अश्विनीनं कशाळे पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली होती. परंतु पोलिसांनी त्यावेळी दखल घेतली असती तर कदाचित आज चित्र वेगळं असतं, असं बोलण्यात आलंय. त्याच्यात 2 दिवस आधी तिने एक NC टाकली होती कशाळे पोलीस स्टेशनमध्ये, पण तिथे पोलिसांनी काही अजून त्याच्यावरती काही कठोर कारवाई केली नाही आहे. जर कठोर कारवाई केली असती तर आता आमची बहीण आमच्यासोबत असते. मयत अश्विनी ज्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत फोटोमध्ये दिसून येते, त्या ठिकाणी काही संशयास्पद प्रथमदर्शनी तिचे पाय जमिनीला लटकले होते, परंतु त्या ठिकाणी जागेवरच्या झाडांचा पालापाचोळा हललेला नाही. साडीला लटकलेल्या अश्विनीच्या गळ्याभोवतीही काही संशयग्रस्त वाटत असून एखादा गळफास स्वतः घेतो आणि नैसर्गिकरित्या काही गोष्टी आहेत त्या घडतात, परंतु तसं काही घडलेलं दिसून आलेलं दिसत नाही. त्यामुळे अश्विनीची ही आत्महत्या आहे की तिला मारून नंतर लटकवलंय असा संशय निर्माण होतोय. एकूणच काय तर नव्यानं कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळणारे DD टेळे हे सर्वप्रथम आपल्या पोलीस विभागाच्या कशेळ येथील अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे विवाहितेच्या मृत्यूस तेवढेच जबाबदार असल्याचा आरोप झालाय. त्यामुळे त्यांच्यावर काय कारवाई करणार आणि अश्विनीच्या मृत्यूचे खरे आरोपी यांना पकडून योग्य शिक्षा देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या तरी पोलिसांनी मयत अश्विनीच्या सासरच्या 2 मंडळींना ताब्यात घेतल्याचं सांगण्यात आलंय. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत.